अशा लेवलला जाऊन बोलतात, ते सुद्धा जाती लेवलला जाऊन म्हणतात की मातंग समाजाच्या ज्या मुली असतात असलंच काहीतरी अश्लील ते करत असतात। म्हणजे या लेवलला पोलीस अधिकारी बोलू शकतात। आज कुठल्या युगात आहोत आपण? संविधानाने आपल्या सर्वांना हक्क दिलेला आहे। महामानवांनी कसं स्वाभिमानाने जगायचं हे आपल्याला तिथं शिकवलंय। कुठलाही भेदभाव न पाळता, जातीवाचक न बोलता, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी म्हणून त्या ठिकाणी जगणं आपल्याला या सगळ्या महामानवांनी शिकवलेलं आहे। आणि इथं पोलीस अधिकारी अशा लेवलला जाऊन बोलत असतील हे योग्य नाही। या महिलांचं आणि इथं असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचं आमच्या सगळ्यांचं मत आहे की त्या मुली म्हणतायत तशा पद्धतीने तिथं असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई ही झालीच पाहिजे। त्या कलमाच्या अंतर्गत कारवाई ही झालीच पाहिजे। त्याच्याचबरोबर अजून खोलात जाऊन हे छत्रपती संभाजीनगरचे 4-5 पोलीस अधिकारी आले का होते आणि मग या मुलींचा मोबाईल ट्रॅक का केला गेला होता? ती मुलगी जी आज कुठेतरी सोशल हाऊसिंगमध्ये तिथं आता ठेवण्यात आलेली आहे, ती मुलीवर अन्याय झाला कसा? आणि एवढ्या लेवलला तुम्ही जाऊन जर एन्क्वायरी करत असाल तर याच्यामध्ये नक्कीच काही काळबेरा आहे। त्यामुळे दोन विषय आहेत। एक विषय ती केस ज्या मुलीची होती ती कुठली, आणि दुसऱ्या बाजूला जातीवाचक ज्या पद्धतीने या मुलींबद्दल बोललं गेलं, समाजाबद्दल बोललं गेलं, त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो। त्या पोलीस अधिकाऱ्यांवर तिथं कारवाई केलीच गेली पाहिजे असं आमच्या सगळ्यांची मत आहे।